तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अथर्व गुरुवानी स्वागत आहे तुमचं स्पर्धा सेतू या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. तर आज तारीख आहे 2 ऑगस्ट आणि आज आपण पाहणार आहोत 2 ऑगस्टच्या सर्व लेटेस्ट चालू घडामोडी, ते पण MCQ आणि एक्सप्लेनेशन फॉर्मॅटमध्ये. तर चला आजच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताची आभासी पदक तालिका किती झाली आहे? तर पर्याय आहेत 25, 30, 39, 80. तर आतापर्यंत म्हणजे 2 ऑगस्ट 2026 पर्यंत भारताची पदतालिका झाली आहे 39. तर कोणती पदक किती वेळा आहेत आणि कोणत्या खेळात आहेत याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. सुवर्ण पदके आहेत 13, त्यामध्ये बॉक्सिंग, जुडो आणि इतर स्पर्धांमध्ये खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी करत 13 सुवर्ण पदके जिंकली. मीराबाई चानू आणि जुडोमध्ये अस्मिता डे व हर्ष सिंग यांनी महत्त्वाची सुवर्ण पदके मिळवली. रौप्य पदक झाली आहेत 17, त्यामध्ये नीरज प्रादेशिक आणि इतर ट्रॅक फील्ड प्रकारांसह 17 रौप्य पदके भारताच्या नावावर जमा झाली. कांस्य पदके 9, विविध वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात 9 कांस्य पदकांची कमाई झाली आहे. यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूयात. कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भालाफेकीत नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले आहे? ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रा याने कॉमनवेल्थ गेम्समध्ये कोणते पदक जिंकले आहे? पर्याय आहेत सुवर्ण, रौप्य, कांस्य आणि चौथे स्थान. तर याचं योग्य उत्तर आहे रौप्य 85.83 मीटर. आता या नीरज चोप्राबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये पुरुष भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकले आणि याच स्पर्धेत भारताच्या यशवीर सिंगने कांस्य पदक मिळवले. म्हणजे भालाफेकमध्ये भारताला एकूण 2 पदके मिळाली आहेत, त्यामध्ये रौप्य आणि कांस्य हे जिंकले आहे. स्पर्धेची माहिती: खेळाडू होते नीरज चोप्रा, पदक होते रौप्य पदक सिल्वर मेडल, फेकलेले अंतर होते 85.83 मीटर. पण याचं सुवर्ण पदक विजेता होता रुमेश थरंगा पाथिराजे श्रीलंका, त्यांनी 89.75 मीटरचा भाला फेकला. आणि कांस्य पदक विजेता भारताचा यशवीर सिंग यांनी 85.81 मीटरचा भाला फेकला होता. आता यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूयात. साक्षी चौधरीने कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये कोणत्या वजन गटात सुवर्ण पदक जिंकले? पर्याय आहेत 48 किलो, 51 किलो, 54 किलो आणि 57 किलो. तर याचं योग्य उत्तर आहे 54 किलो. तर या साक्षी चौधरींबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. सॉरी याचं योग्य उत्तर आहे 51 किलो. आता यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. साक्षी चौधरीने कॉमनवेल्थ गेम्स 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये महिलांच्या 51 किलो वजनी गटात बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदक जिंकले. अंतिम सामन्यात तिने इंग्लंडच्या रुबी व्हाईटचा 5-0 ने असा पराभव केला. विजयाची माहिती: तर खेळ होता बॉक्सिंग महिला वजन गट होता 51 किलो वजनी गट. अंतिम सामना रुबी व्हाईट इंग्लंड विरुद्ध 5-0 ने विजय. स्पर्धा ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्कॉटलंडमध्ये येथे होते. तर यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूयात. कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताने बॉक्सिंगमध्ये किती पदके मिळवली आहेत? तर बॉक्सिंगमध्ये कोणती पदे जिंकली आहेत, म्हणजे किती पदे जिंकली आहेत? पर्याय आहेत 7, 8, 9, 10. तर याचं योग्य उत्तर आहे 10. तर कोणती पदे कोणी जिंकली याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. कॉमनवेल्थ गेम्स 2026 भारताच्या बॉक्सिंग संघाने ऐतिहासिक कामगिरी करत एकूण 10 पदके जिंकली. त्यामध्ये 7 सुवर्ण, 3 रौप्य पदकांचा समावेश आहे. सुवर्ण पदक विजेते आपण पाहूयात. तर प्रीती पवार यांनी 54 किलो वजनी गटात, साक्षी चौधरीने 51 किलो वजनी गटात, प्रिया घांगस यांनी महिला 60 किलो वजनी गटात, अरुंधती चौधरी यांनी महिला 70 किलो वजनी गटात, जैस्मिन लंबोरिया यांनी महिला 57 किलो वजनी गटात, सचिन सिवाच यांनी पुरुष 60 किलो वजनी गटात, अंकुश पांघाल यांनी पुरुष 80 किलो वजनी गटात. आणि रौप्य पदक विजेते होते लहोलिया गोहेन यांनी महिला 75 किलो वजनी गटात, जादूमणी सिंग यांनी पुरुष 55 किलो वजनी गटात, नरेंद्र बेरवाल यांनी पुरुष 90 किलो वजनी गटात. तर एकूण अशी 10 पदके जिंकलेली आहेत. तर यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूयात. IMDच्या अंदाजानुसार ऑगस्टमध्ये मान्सून पाऊस कसा राहणार आहे? पर्याय आहेत सरासरीपेक्षा जास्त, सरासरीपेक्षा कमी म्हणजे 94% पेक्षा कमी, सामान्य आणि पूर. तर याचं योग्य उत्तर आहे सरासरीपेक्षा कमी, 94% पेक्षा कमी. तर याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात. महाराष्ट्रातील व क्षेत्रीय स्थिती महाराष्ट्रात नाशिक परिसर वगळता बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. कोकण आणि घाट भागात नेहमीच्या सरासरीपेक्षा पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र काही ठिकाणी ऑगस्टच्या मासिक सरासरी एवढाच किंवा त्यापेक्षा थोडा जास्त पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. तर यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूया. आरबीआयने ऑगस्ट 2026 साठी रेपो दर किती ठेवला आहे? पर्याय आहेत 5%, 5.25%, 5.50%, 5.75%. तर याचं योग्य उत्तर आहे 5.25%. आता हा का ठेवला, कशासाठी ठेवला याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. सद्यस्थिती आणि बैठकीची माहिती. तर बैठक दिनांक 3 ते 5 ऑगस्ट 2026, घोषणा दिनांक 5 ऑगस्ट 2026, अपेक्षित रेपो रेट आहे 5.25%. महत्त्वाची याबद्दल कारणे काय आहेत, तर अर्थतज्ज्ञांच्या मते महागाई आणि जागतिक अनिश्चिततेमुळे दर जैसे ते ठेवले जाऊ शकतात. मागील फेब्रुवारी आणि जून 2026च्या धोरणानुसार हा दर 5.25 वर स्थिर आहे. तर यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूयात. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी किती कोटींची रोख मदत मंजूर केली आहे? तर या प्रश्नाचा अप्रॉक्सिमेटली आकडा आहे, कारण हा थोडासा आकडा बदलू शकतो इकडे तिकडे. पर्याय आहेत 2 लाख कोटी, 3.16 लाख कोटी, 5 लाख कोटी आणि 1 लाख कोटी. आत्ताच्या माहितीनुसार आत्ताची जी रक्कम आहे ती 3.16 लाख कोटी आहे. पण ही थोडीशी लक्षात घ्या, ही थोडीशी आकडा बदलू शकतो याबद्दल. तर आजच्यासाठी एवढंच. आणि हे होते आजचे एवढे क्वेश्चन. कसे वाटले कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.